गुड मॉर्निंग स्टुडंट. मागील लेक्चरमध्ये आपण टर्मरिक कल्टिवेशन याविषयी काही पॉईंट्स अभ्यासलेले आहेत. आपलं हे आज दुसरं लेक्चर आहे. पहिल्या लेक्चरमध्ये आपण त्याचं बॉटनिकल नेम, फॅमिली, ओरिजिन आपण एकदा परत रिवाइज करूया. बॉटनिकल नेम कुर्कुमा लोंगा, फॅमिली झिंझिबेरियासी आणि ओरिजिन साऊथ एशिया. त्याचबरोबर त्याचे इकॉनॉमिक युजेस एक 7-8 युजेस आपण पाहिलेले आहेत. इकॉलॉजी यामध्ये सॉईल आणि क्लायमेट, त्याचबरोबर व्हरायटीज, त्याच्यानंतर प्रिपरेटरी टिलेज, प्लॅन्टिंग टाईम, सिलेक्शन ऑफ सेट ट्रीटमेंट, सीड रेट आणि स्पेसिंग इतके पॉईंट्स आपण अभ्यासलेले आहेत. त्यामध्ये सुद्धा त्याची जी इकॉनॉमिक युजेस आहेत ते महत्त्वाचे आहेत. त्यावरती शॉर्ट नोट्स आपल्याला विचारलं जाऊ शकते. तर एक थोडक्यामध्ये इकॉनॉमिक युजेस आपण पाहूया. कॉन्डिमेंट्स पहिला जे आपण पॉईंट्स पाहिला होता त्याच्यामध्ये कॉन्डिमेंट्स हा शब्द होता. कॉन्डिमेंट्स, टर्मरिक इज यूज ॲज अ कॉन्डिमेंट्स इन एव्हरी इंडियन हाऊसहोल्ड. इट इज यूज ॲज अ कलरिंग मॅटर फॉर फूड स्टफ. वेगवेगळ्या पाककृतीमध्ये, वेगवेगळ्या खाण्याच्या पदार्थामध्ये कलरिंग मॅटर म्हणून हळदीचा उपयोग केला जातो. त्याचबरोबर तिसरा यूज होता येल्लो डाय, कपड्यांना डाय करण्यासाठी. त्यापासून आपण येल्लो डाय ऑप्टेन करतो टर्मरिकपासून, आणि त्यामध्ये कॉटन असेल, सिल्क असेल, वूल असेल किंवा पेपर असेल याला आपण डाय करतो. त्याचबरोबर याच्या मेडिसिनल प्रॉपर्टीज आहे. एक्सटर्नल अप्लिकेशन, काही जखम झाली असेल तर आपण वापर करतो, किंवा इंटरनली सुद्धा स्टिम्युलंट म्हणून त्याचा वापर केला जातो, जसं आपण हळदीचं दूध वगैरे पितोय. इट इज यूज इन द प्रिपरेशन ऑफ कॉस्मॅटिक्स, काही कॉस्मॅटिकमध्ये, आयुर्वेदिक मेडिसिनमध्ये याचा वापर केला जातो. त्याचबरोबर इट हॅज अ रिलिजियस व्हॅल्यू, याची रिलिजियस व्हॅल्यू आहे, आणि त्याचा वापर हा फंक्शन्स आणि फेस्टिवल्समध्ये केला जातो. त्याचबरोबर हे इम्पॉर्टंट कॅश क्रॉप आहे, आणि यापासून मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला परकीय चलन मिळते. तर हे महत्त्वाचे आहेत युजेस, ते परत एकदा आपण बघितलेले आहेत. आता आजच्या लेक्चरमध्ये आपण टर्मरिक प्लॅन्टिंग मेथड्स पाहणार आहोत. त्याच्यामध्ये पहिली जी मेथड्स आहे ती आहे रिज अँड फरो मेथड किंवा रिजेस अँड फरोज मेथड. रिजेस अँड फरोज आर ओपन ॲट 75 सेंटीमीटर डिस्टन्स, म्हणजे दोन रिजेसमधलं अंतर किती असणं गरजेचं आहे, तर 75 सेंटीमीटर. प्लॅन्टिंग ऑफ स्प्राउटेड मदर सेट्स इज डन ऑन बोथ साइड्स ऑफ द रिजेस ॲट अबाउट 1/3 अबाउट द बॉटम ऑफ द फरो. आता याच्यामध्ये सेकंड जो पॉईंट्स आहे त्याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे की जे मदर सेट आहे ते स्प्राउटेड असले पाहिजे. स्प्राउटेड मदर सेट, त्याला कोंब आलेले, ठीक आहे. तर ते प्लॅन्टेशन आपल्याला करायचे आहे. कुठे करायचं आहे, ऑन बोथ साईड ऑफ द रिजेस. रिजेस आहे त्यालाच आपण मराठीमध्ये वरंबा म्हणतो, त्याच्या दोन्ही साईडला आपल्याला करायचं आहे. ॲट अबाउट 1/3 अबाउट द बॉटम ऑफ द फरो, म्हणजे फरो म्हणजेच सरी, याच्या बॉटम जो आहे तिथून 1/3 वरती आपल्याला ते लावायचे आहेत. पण कुठे लावायचे आहेत, सरीवरती आपल्याला, वरंब्यावरती आपल्याला ते लागवड करायची आहे दोन्ही साईडला. ओनली वन सेट इज प्लॅन्टेड ॲट इच स्पॉट बाय फेसिंग आयबर्ड इन अपवर्ड डायरेक्शन. आता यामध्ये जे काही आपण प्लॅन्टेशन करणार आहे प्रत्येक स्पॉट्समध्ये एक सेट, तर त्याची जी डायरेक्शन आहे ती कशी असणं गरजेचं आहे, तर अपवर्ड डायरेक्शन. त्याचे जे आयबर्ड्स आहे ते वरच्या बाजूला त्याची डायरेक्शन असणं गरजेचं आहे. सेट्स आर प्लॅन्टेड ॲट 20 to 25 सेंटीमीटर डिस्टन्स फ्रॉम इच अदर. जे सेट्स आहेत त्या दोन सेट्समधलं जे अंतर आहे ते किती असणं गरजेचं आहे, 20 ते 25 सेंटीमीटर प्रत्येक दोन सेट्समधलं. आफ्टर प्लॅन्टिंग सेट्स आर कव्हर्ड बाय द सॉईल, आणि प्लॅन्टेशन केल्यानंतर त्याला सॉईलनी आपल्याला कव्हर करायचं आहे. देन इरिगेशन इज गिवन जस्ट बिफोर ऑर आफ्टर द प्लॅन्टिंग. आता यामध्ये आपण इरिगेशन देत असताना प्लॅन्टेशन करण्याच्या आधी किंवा त्याच्यानंतर
आपण इरिगेशन देऊ शकतो. तर ही झाली रिजेस अँड फरोज मेथड. परत एकदा पहा, 2 रिजेस किंवा 2 फरोजमधलं अंतर हे 75 सेंटीमीटर असणं गरजेचं आहे. आपण प्लॅन्टेशनसाठी जे मदर सेट्स आहेत ते स्प्राउटेड मदर सेट घ्यायचं आहे आणि रिजेसच्या दोन्ही साईडला आपल्याला ते लावायचे आहेत. आणि जी सरी आहे त्याला फरो आपण म्हणतो, तर त्याच्या वर 1/3 अबाऊ आपल्याला ते लावायचे आहेत. म्हणजे आपण तसा डिस्टन्स घेऊ शकतो. आणि प्रत्येक स्पॉट्समध्ये एकच सेट आपल्याला लावायचा आहे आणि त्याची जी डायरेक्शन आहे ती अपवर्ड डायरेक्शन असणं गरजेचं आहे. ह्या 2 सेट्समधलं जे डिस्टन्स आहे ते 20 ते 25 सेंटीमीटर असणं गरजेचं आहे. प्लॅन्टेशन झाल्यानंतर त्या सेट्सला आपल्याला कव्हर करायचं आहे आणि त्याच्यानंतर इरिगेशन द्यायचं आहे किंवा आधीसुद्धा आपण इरिगेशन देऊ शकतो. असे 5-6 पॉईंट्स आपण रिजेस आणि फरो मेथड ऑफ टर्मरिक प्लॅन्टिंग हे पाहिलेले आहेत. त्याच्यानंतर दुसरी जी मेथड आहे ती आहे ब्रॉड रिज मेथड. ब्रॉड रिज मेथड. इन धिस मेथड the channels are opened at 1.5 meter distance from each other with the help of the ridger. आता याचाच अर्थ या पद्धतीमध्ये जे चॅनल आपण ओपन करणार आहे रिजेस आणि फरोज. आता रिजेस म्हटलेलं आहे तर ब्रॉड जे रिजेस आहेत ते ब्रॉड असणार आहे. ज्या सरी आहेत जे वरंबे आहेत तर ते कसे असणार आहेत, थोडेसे ब्रॉड असणार आहे, त्याची रुंदी जास्त असणार आहे. तर 1.5 मीटर डिस्टन्स प्रत्येक रिजेसमध्ये असणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी आपण रिजर त्याचा वापर करणार आहे. द रेज बेड ऑफ 20 to 30 सेंटीमीटर हाईट अँड 75 to 100 सेंटीमीटर वाईड ॲट द टॉप ऑर प्रिपेअर्ड. आता रेज बेड म्हणजेच काय, गादी वाफे. तर गादी वाफे आपण जेव्हा तयार करत असतो तेव्हा त्याची हाईट ही आहे 20 ते 30 सेंटीमीटर असणं गरजेचं आहे आणि त्याची जी रुंदी आहे ती 75 ते 100 सेंटीमीटर ॲट द टॉप ऑर प्रिपेअर्ड. वरच्या बाजूला आपल्याला ही तयार करायची आहे. द लेंथ ऑफ द बेड डिपेंड अपॉन द स्लोप ऑफ द लँड. आणि ह्या बेडचा जो लेंथ आहे तो कशावर डिपेंड असणार आहे, लँडच्या स्लोपवरती. मदर सेट्स आर प्लॅन्टेड ऑन द टॉप ऑफ द बेड ॲट 30 by 30 सेंटीमीटर स्पेसिंग. आणि याच्यामध्ये आपण रेज बेडमध्ये मदर सेट्स हे प्लॅन्टेड करणार आहे आणि 2 याच्यामधलं अंतर हे 30 by 30 सेंटीमीटर इतकं असणार आहे. ॲट इच स्पॉट 1 सेट इज प्लॅन्टेड 10 सेंटीमीटर डीप अँड कव्हर बाय सॉईल. आणि प्रत्येक स्पॉट्समध्ये जे काही सेट्स आपण लावणार आहे त्याची जी खोली आपण म्हणू शकतो तर ते 10 सेंटीमीटरपर्यंत डीप आपल्याला लावायचे आहे. इरिगेशन इज गिवन इमिडिएटली आफ्टर प्लॅन्टिंग. प्लॅन्टिंग केल्यानंतर आपल्याला लगेच इरिगेशन द्यायचं आहे. दिस मेथड गिव्ज 30 to 35% हायर यील्ड दॅन रिजेस अँड फरोज मेथड. तर रिजेस आणि फरोज मेथड यापेक्षा ब्रॉड रिज मेथड ही जास्त उपयुक्त आहे असं आपल्याला आपण म्हणू शकतो. ठीक आहे. तर ह्या 2 मेथड अभ्यासलेल्या आहे बघा. परत एकदा पहा, ब्रॉड रिज मेथड. ह्याच्यामध्ये आपण रिजरच्या सहाय्याने 1.5 मीटर 2 रिजेसमधलं अंतर ठेवून रिजेस प्रिपेअर करणार आहे. थोड्याशा ब्रॉड करणार आहेत कारण याचं जी रुंदी असणार आहे ती थोडीशी जास्त असणार आहे. खाली दिलेलं आहे बघा. हे जे रिजेस आपण तयार करणार आहे त्याची हाईट 20 ते 30 सेंटीमीटर आणि त्याचं रुंदी जी आहे ती 75 ते 100 सेंटीमीटर इतकी असणार आहे. लेंथ जी आहे ती कशावर डिपेंड आहे, तर स्लोप, त्या लँडचा स्लोप कसा आहे, चढउतार कसा आहे त्यानुसार त्याची लेंथ असणार आहे. मदर सेट्स आर प्लॅन्टेड ऑन द टॉप. आता हे जे आपण तयार केलेलं आहे वाईड जो एरिया 75 ते 100 सेंटीमीटर त्यावरती आपण मदर सेट लावणार आहे आणि त्याची जी 2 मदर सेटमधलं जे डिस्टन्स ते 30 by 30 सेंटीमीटर असणार आहे. प्रत्येक स्पॉट्समध्ये 1 सेट आपण प्लॅन्टेड करणार आहे आणि त्याची खोली ही 10 सेंटीमीटर ठेवणार आहे आणि त्यानंतर त्याला सॉईलनी कव्हर करणार आहे. हे लावून झाल्यानंतर आपण इरिगेशन देणार आहे. इरिगेशन इज गिवन इमिडिएटली आफ्टर प्लॅन्टिंग.
This method gives 30 to 35% higher yield than रिजेस अँड फरो मेथड. ठीक आहे, त्या दोन मेथड आपण अभ्यासलेल्या आहेत. त्याच्यानंतर आपण पुढचा मुद्दा पाहूया, इंटर कल्टिवेशन. जर्मिनेशन ऑफ टर्मरिक टेक प्लेस विदिन 4 to 6 weeks. आता हे आपण लागवड केल्यानंतर त्याचं जे जर्मिनेशन होते ते जर्मिनेशन कधी होते तर लागवड केल्याच्या 4 ते 6 आठवड्यांनी, म्हणजे 1 ते 1.5 महिन्यानंतर त्याचं जर्मिनेशन व्हायला सुरुवात होते. सेकंड, 4 to 5 हँड विडिंग्स आर गिवन ॲट 15 days इंटरवल डिपेंडिंग अपॉन द इंटेन्सिटी ऑफ द वीड्स. आणि यामध्ये आपल्याला 4 ते 5 विडिंग म्हणजेच काय करायचं आहे, खुरपणे करायचं आहे. कशावर डिपेंड आहे ते, अपॉन द इंटेन्सिटी ऑफ द वीड. त्याची ग्रोथ किती झालेली आहे, जास्त इन्फेस्टेशन झालेलं आहे का जमिनीमध्ये, जास्त प्रमाणात वीड आपल्याला दिसतात का, त्यानुसार एक 15 दिवसाच्या अंतराने आपण 4 ते 5 हँड विडिंग करणार आहोत. थर्ड, लाईट अर्थिंग अप इज गिवन आफ्टर 2.5 to 3 months ऑफ प्लांटिंग ॲट द टाईम ऑफ अप्लाइंग फर्टिलायझर डोस. यामध्ये बघा, लाईट अर्थिंग अप म्हणजे टू सपोर्ट द बेसल पोर्शन ऑफ द सॉईल किंवा बेसल पोर्शन ऑफ द प्लांट असं आपण म्हणू शकतो. तर लाईट अर्थिंग अप ऑपरेशन आपल्याला द्यायचं आहे जवळपास 2.5 ते 3 महिन्यानंतर, प्लांटेशन केल्यानंतर 2.5 ते 3 महिन्यानंतर, ॲट द टाईम ऑफ अप्लाइंग फर्टिलायझर डोस. ज्यावेळेस फर्टिलायझर डोस आपण अप्लाइड करणार आहे 2.5 ते 3 महिन्यानंतर, त्याबरोबरच आपण अर्थिंग अप ऑपरेशनसुद्धा करणार आहे. द विडीसाइड्स लाईक ॲट्रॅटॉप कॅन बी इफेक्टिवली यूज आफ्टर 3 to 4 days of planting for control of weed. Weedicide like ॲट्रॅटॉप. काय विडीसाईड वापरायचं आहे, ॲट्रॅटॉप. 3 ते 4 दिवस प्लांटिंग केल्यानंतर कंट्रोल वीड करण्यासाठी किंवा वीड कंट्रोल करण्यासाठी आपण हे वापरणार आहोत. त्याच्यानंतर आपण पाहूया मॅन्युअर्स अँड फर्टिलायझर्स. अबाउट 25 to 30 tons of FYM or compost per hectare is added to the soil during preparation of the land. ठीक आहे, आपण काय करणार आहे तर 25 ते 30 टन FYM किंवा कंपोस्ट एका हेक्टरसाठी ज्यावेळेस आपण शेवटचं लँड प्रिपरेशन करतो त्या दरम्यान आपल्याला ते द्यायचं आहे. द रिकमेंडेड डोस ऑफ फर्टिलायझर इन महाराष्ट्र इज 120 kg nitrogen, 37 kg phosphorus and 37 kg potash per hectare. 120 37 NPK kg per hectare dose असं आपण लक्षात ठेवू शकतो. ऑल द फॉस्फेट्स अँड पोटॅश इज अप्लाइड ॲट ऑर बिफोर प्लांटिंग. आता जो काही डोस फॉस्फरसचा आणि पोटॅशचा आहे 37 kg, तर तो आपल्याला बिफोर प्लांटिंग हळदीचं लागवड करण्याच्या आधी अप्लाइड करायचं आहे. हाफ डोस ऑफ द नायट्रोजन इज गिवन आफ्टर 6 weeks, दॅट इज आफ्टर कंप्लीट जर्मिनेशन. हाफ डोस जो आहे, आता त्याच्यामध्ये 120 म्हटलं 60 kg नायट्रोजन आपल्याला कधी द्यायचं आहे, आफ्टर 6 weeks, जर्मिनेशन झाल्यानंतर आफ्टर 6 weeks आपण ते देणार आहोत. The remaining half dose of nitrogen is given 2.5 to 3 months after planting along with the earthing up operation. आणि यामध्ये आपण फर्टिलायझर अप्लिकेशन इंटरकल्टिवेशनमध्ये पाहिलेलं आहे. त्यामध्ये लाईट अर्थिंग अप ऑपरेशन आपण करतो त्यावेळेस आणि फर्टिलायझरचा डोस देतो, तर आपल्याला रिमेनिंग नायट्रोजनचा डोस दिल्यानंतर आपण अर्थिंग अप ऑपरेशन करून आपण त्या ठिकाणी 2.5 ते 3 महिन्यानंतर आपल्याला हा डोस देणं गरजेचं आहे. ठीक आहे, 25 ते 30 टन्स FYM आपण देणार आहे. 120 kg नायट्रोजन, 37 kg फॉस्फरस आणि 37 kg पोटॅश. सुरुवातीलाच आपण बिफोर प्लांटिंग फॉस्फरस आणि पोटॅशचा डोस देणार आहे. हाफ डोस आपल्याला कंप्लीट जर्मिनेशन झाल्यानंतर किंवा
6 आठवड्यानंतर द्यायचा आहे आणि राहिलेला जो डोस आहे तो 2.5 ते 3 महिन्यानंतर आपण तो देणार आहे आणि त्याच वेळेत लाईट अर्निंग अप ऑपरेशन आपण करणार आहोत. ठीक आहे. त्याच्यानंतर इरिगेशन आपण पाहूयात. फॉर टर्मरिक क्रॉप फर्स्ट इरिगेशन or first light irrigation is given either before or after planting. टर्मरिक क्रॉपला पहिल्यांदा आपल्याला लाईट इरिगेशन द्यायचं आहे, तर ते आपण बिफोर किंवा आफ्टर प्लॅन्टिंग देतोय असं आधी पण आपण आधीच्या पॉईंट्समध्ये पाहिलेलं आहे. सेकंड लाईट इरिगेशन इज गिवन 3 to 4 days आफ्टर प्लॅन्टिंग आणि सेकंड इरिगेशन जे आहे ते आपण प्लॅन्टेशन झाल्यानंतर 3 ते 4 दिवसानंतर देणार आहोत. आफ्टर दॅट इट इज गिवन ॲट 8 to 10 days ऑफ इंटरवल आणि यामध्ये 8 ते 10 दिवसाचं अंतर असणं गरजेचं आहे. इन ऑल 20 to 25 इरिगेशन आर रिक्वायर्ड म्हणजे त्याच्या पूर्ण लाईफसायकलमध्ये कालावधीमध्ये फ्रॉम सोईंग टू हार्वेस्टिंग तर यामध्ये जवळपास 20 ते 25 इरिगेशन आपल्याला देण्याची आवश्यकता आहे. Water stagnation condition should be avoided during rainy season. Especially rainy season मध्ये वॉटर स्टॅग्नेशन कंडिशन ही आपल्याला अवॉइड करायची आहे. ठीक आहे. तर इरिगेशनमध्ये क्रिटिकल स्टेजेस वगैरे या ठिकाणी दिलेल्या नाही आहेत. या ठिकाणी 20 ते 25 इरिगेशन सांगितलेलं आहे. वॉटर स्टॅग्नेशन कंडिशन अवॉइड करायची आहे. लाईट इरिगेशन आपल्याला द्यायचं आहे आणि सेकंड लाईट इरिगेशन 3 ते 4 दिवसांनी आपण देणार आहे प्लॅन्टिंग केल्यानंतर. तर इतकं आपण इथे लक्षात ठेवू शकतो. तर आजच्या लेक्चरमध्ये बघा आपण कोणकोणते पॉईंट्स अभ्यासलेले आहेत. प्लॅन्टिंग मेथड्स, त्यात रिजेस अँड फरो मेथड, ब्रॉड रिज मेथड, त्याच्यानंतर इंटर कल्टिवेशन, मॅन्युरिंग आणि इरिगेशन हे मुद्दे अभ्यासलेले आहेत. ठीक आहे. ते तुम्हाला समजले असतील. त्याच्यानंतर पुढचा एक मुद्दा आपण घेऊया. हार्वेस्टिंग ऑफ टर्मरिक. टर्मरिक क्रॉप बिकम रेडी फॉर हार्वेस्टिंग विदिन 8 to 9 months आफ्टर प्लॅन्टिंग डिपेंडिंग अपॉन द व्हरायटी. टर्मरिक क्रॉप हे हार्वेस्टिंग करण्यासाठी कधी रेडी होते? जवळपास 8 ते 9 महिन्यानंतर प्लॅन्टिंग केल्यानंतर. ते सुद्धा व्हरायटीनुसार डिपेंड आहे. द लीव्ज टर्न येल्लो, बिगिन टू ड्राय अँड ड्रॉप डाऊन. यामध्ये साईन ऑफ मॅच्युरिटी आपण म्हणू शकतो. पानं कशी पिवळी पडतात आणि ड्राय व्हायला सुरुवात होतात, त्याचप्रमाणे गळून पडतात. द स्टॉक्स आर कट ॲट ग्राउंड लेवल 15 days prior टू डेट ऑफ हार्वेस्टिंग. आणि जे स्टॉक्स आहे ते आपल्याला ग्राउंड लेवलपासून कट करायचं आहे, पण 15 दिवस हार्वेस्टिंग करण्याच्या 15 दिवस आधी आपल्याला हे कट करायचे आहे. 1 day बिफोर हार्वेस्टिंग लाईट इरिगेशन इज गिवन फॉर इझी डिगिंग. आणि हार्वेस्टिंग करायच्या 1 दिवस आधी आपल्याला इरिगेशन द्यायचं आहे की जेणेकरून आपण इझी त्याचं डिगिंग करू शकू. द रायझोम्स आर डग आउट विथ कुडाली ऑर डिगिंग फोर. आता ह्याच्यामध्ये हळदीचं जे आहे प्रोडक्शन ते आपल्याला जमिनीमधून मिळते. जमिनीमध्ये त्याचे रायझोम्स असतात. तर हे रायझोम्स आपण डग आउट करायचे आहेत, काढून टाकायचे आहेत. त्याच्यासाठी कुदळ किंवा डिगिंग फोर्क याचा आपण वापर करणार आहे. द एक्सपोज रायझोम्स आर कलेक्टेड अँड क्लीन्ड बाय रिमूव्हिंग द सॉइल्स अँड रूट्स. जे काही रायझोम्स आपण काढलेले आहेत ते कलेक्ट करायचे आहेत आणि त्यावरची माती, रूट्स आपण वेगळे करायचे आहेत किंवा काढून टाकायचे आहेत. द मदर अँड फिंगर रायझोम्स आर सेपरेटेड अँड स्टोर इन शेड. जे काही मदर रायझोम आहे किंवा फिंगर रायझोम आहे त्याच्या शेजारी आलेले तर आपल्याला सेपरेट करायचे आहेत दोन्ही आणि शेडमध्ये स्टोअर करायचे आहेत. वेल मॅच्युअर अँड डिसीज फ्री मदर रायझोम्स आर स्टोअर. यामध्ये चांगले मॅच्युअर झालेले आणि डिसीज फ्री जे मदर रायझोम्स आहे हे सेपरेटली आपण स्टोअर करायचे. कशासाठी? फॉर सीड पर्पज. फॉर सीड पर्पज. या ठिकाणी आज आपण थांबूया. हार्वेस्टिंग आपण पाहिलेली आहे. हार्वेस्टिंगमध्ये आपण जनरली एक लक्षात ठेवायचं की जी हार्वेस्टिंग आहे ती किती दिवसांनी होते प्लॅन्टेशन केल्यानंतर? तर 8 ते 9 किंवा 9.5 महिन्यानंतर आपण त्याची हार्वेस्टिंग करू शकतो.
हार्वेस्टिंग करत असताना त्याचे साईन ऑफ हार्वेस्टिंग आहे लीव्ज टर्न येल्लो अँड बिगिन टू ड्राय अँड ड्रॉप डाऊन. हार्वेस्टिंग करायच्या 15 दिवस आधी आपल्याला स्टॉक ग्राउंड लेवलपासून कट करायचे आहेत आणि ज्यावेळेस आपण रायझोम्स डग आउट करणार आहे त्याच्या 1 दिवस आधी आपण लाईट इरिगेशन देणार आहे फॉर इझी डिगिंग. रायझोम काढत असताना आपण कुडाले किंवा डिगिंग फोर्क याचा वापर करणार आहे. एक्सपोज झालेले रायझोम, काढलेले रायझोम आहे ते कलेक्ट करायचे आहेत, क्लीन करायचे आहेत, त्याच्यावरची सॉइल्स रूट्स ते स्वच्छ करायचे आहेत. मदर अँड फिंगर रायझम्स हे आपल्याला सेपरेट ठेवायचे आहेत आणि शेडमध्ये स्टोअर करायचे आहेत. त्यामध्ये फॉल सीड पर्पजसाठी वेल मॅच्युअर्ड अँड डिसीज फ्री मदर रायझोम्स आर स्टोर्ड. म्हणजे चांगले मॅच्युअर झालेले आणि डिसीज फ्री मदर रायझोम्स आपण सीड पर्पजसाठी स्टोअर करणार आहोत. तर आज आपण इथेच थांबूया. थँक्यू.